नमस्कार. लाईव्ह आपलं जाणार आहे का? महानगर आणि माय महानगरच्या या विशेष लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. वंचित बहुजन आघाडी राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघामध्ये तयारीला लागलेली आहे. एकीकडे वंचित बहुजन आघाडी इंडिया आघाडीसोबत अ, आपलं सूत जुळावं यासाठी प्रयत्न करत आहे. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटासोबत त्यांची युती आहे आणि आता पूर्ण लोकसभेच्या जागा लढवण्याची तयारी देखील वंचित बहुजन आघाडीने केलेली आहे. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण चर्चा करणार आहोत वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष आणि प्रदेश प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांच्याशी. सिद्धार्थजी, आपलं माय महानगरमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. सिद्धार्थजी, आपला जो 1-2 दिवसांपूर्वी आपल्या कडून जाहीर करण्यात आलंय, वंचित बहुजन आघाडीकडून जाहीर करण्यात आलेलं आहे, की वंचित बहुजन आघाडी ही राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघामध्ये स्वबळावरती निवडणुका लढवणार आहे. तर काय तुमचं नियोजन आहे आणि कशा पद्धतीनं तुम्ही या सगळ्या याच्याकडे पाहताय? हे जाहीर करण्यापूर्वीची जी किंवा त्या मागची जी एकूण पार्श्वभूमी आहे, मला वाटतं आपण ती आधी लक्षात घेतली पाहिजे. वंचित बहुजन आघाडीने शिवसेनेसोबत युती केली. त्यावेळेला महाविकास आघाडीच्या संदर्भानं प्रश्न उपस्थित करण्यात आले होते, की वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा भाग होणार की नाही? त्यावेळेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी जाहीर केलं होतं, की वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीचा भाग व्हायला तयार आहे. मात्र ते त्यांच्याकडनं तसा प्रस्ताव आला किंवा त्यांच्याकडनं निमंत्रण आलं तर आम्ही पुढे जाऊ. आणि त्या संदर्भातली बोलणी करण्याची जी काही जबाबदारी आहे, ती उद्धव ठाकरे यांनी स्वतःकडे घेतली होती. जी प्रेस कॉन्फरन्स झाली होती, शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीची जी पहिली प्रेस कॉन्फरन्स होती, त्यामध्ये स्वतः उद्धव ठाकरे यांनी हे जाहीर केलं होतं, की या संदर्भात बोलणी करण्याची जबाबदारी माझी आहे. पुढे इंडिया आघाडीचं फॉर्मेशन झालं राष्ट्रीय स्तरावरती. त्या संदर्भाने सुद्धा वंचित बहुजन आघाडीकडनं हे सातत्याने जाहीररित्या सांगितलं गेलं. तशा पद्धतीचा पत्रव्यवहार केला गेला. काँग्रेसला प्रस्ताव पाठवला गेला, की आम्ही वंचित बहुजन आघाडी, इंडिया आघाडीचा घटक होऊ इच्छिते किंवा सहभागी त्यात आम्ही होऊ इच्छितो. मात्र त्या संदर्भात कुठलाही त्यांच्याकडनं प्रतिसाद आम्हाला मिळाला नाही किंवा त्यावर कुठलंही उत्तर आलं नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर आणि आतापर्यंतच्या गेल्या 40 वर्षातील काँग्रेसच्या, राष्ट्रवादीच्या राजकारणाचा अनुभव असल्यामुळे आमचे नेते सध्या बाळासाहेब आंबेडकर यांनी ही भूमिका जाहीर केली, की ऐन इलेक्शनच्या तोंडावरती, वेळेवरती जर का आम्हाला सांगितलं गेलं, की आम्ही तुमच्यासोबत युती करत नाही. त्यावेळेला आमच्याकडे इतकी संसाधनं नाहीये, की आम्ही कमी वेळेमध्ये सगळ्या मतदारसंघांमध्ये उमेदवार शोधू शकू किंवा निवडणुकीची यंत्रणा उभारू शकू. त्यामुळे एकीकडे आम्ही आमच्या बाजूने प्रस्ताव दिलेला आहे, त्याच्यावर त्यांच्याकडनं काही उत्तर येत नाहीये. ते उत्तर येईल तेव्हा येईल. मात्र सध्याच्या घडीला वर्स्ट कम वर्स्ट या सिच्युएशनमध्ये आम्ही या पद्धतीनं विचार करून, की उद्या कुणाचीच कुणाशी युती झाली नाही आणि सगळे स्वतंत्र लढले, तर आपली निवडणुकीची यंत्रणा तयार असली पाहिजे. त्यामुळे 48 मतदारसंघामधील निवडणुकीची यंत्रणा उभारणं आणि उमेदवारांची चाचपणी करणं, या पद्धतीनं आम्ही आता तयारी सुरू केलेली आहे. कुठल्याही मतदारसंघात आम्ही अमुक उमेदवार असेल, हे जाहीर केलेलं नाही एक्सेप्ट अकोला. अकोल्याची सीट ही स्वतः बाळासाहेब आंबेडकर लढवणार. ही एक सीट आम्ही जाहीर केलेली. बाकीच्या मतदारसंघामध्ये आम्ही निवडणुकीची यंत्रणा उभी करण्याच्या संदर्भात तयारी करतोय आणि 48 जागांची तयारी करतोय, ही परवाच्या पत्रकार परिषदेत बाळासाहेबांनी जाहीर केलं. नाही, बाळासाहेबांनी जाहीर केलंय की 48 मतदारसंघामध्ये ते लढणार आहेत. मात्र इंडिया आघाडी सोबतची तुमची चर्चा जी होती, तुम्ही इंडिया आघाडीचे जे प्रमुख घटक पक्ष जो आहे काँग्रेस, त्याचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना जे पत्र लिहिलंय, त्या पत्राचं पुढे काय झालं? त्या पत्राचं असं आहे, की पत्र आम्ही पाठवलं 1 सप्टेंबरला. त्यांच्या ईमेलवर पाठवलंय, त्यांच्या कार्यालयात बाय हँड पाठवलंय आणि ते Twitterवरती, समाज माध्यमांवरती आम्ही जाहीर सुद्धा केलेलं आहे. काँग्रेसच्या हँडल्सला किंवा मल्लिकार्जुन खरगे जे आहेत त्यांच्या अधिकृत जे हँडल्स आहेत Twitterचे, त्यांना टॅग करून ते जाहीर केलेलं आहे. त्यामुळं आमच्या बाजूने तो पत्रव्यवहार झाला, त्यांच्यापर्यंत पोहोचला. मात्र या क्षणापर्यंत आपण ही चर्चा करतोय, या क्षणापर्यंत काँग्रेसकडनं किंवा मल्लिकार्जुन खरगे यांच्या कार्यालयाकडनं कुठलाही त्यावरती प्रतिसाद, कुठलाही उत्तर अद्याप आम्हाला मिळालेलं नाही. कुठल्याही प्रकारचा संपर्क, संवाद, कुठलाही मेसेज त्यांच्याकडनं आतापर्यंत त्यातून आम्हाला देण्यात आलेला नाहीये. आता यामागे त्यांची काय रणनीती आहे,
यामागे त्यांची काय भूमिका आहे, काय राजकारण आहे, याचं उत्तर तर काँग्रेस किंवा मल्लिकार्जुन खरगे स्वतः देऊ शकतात. नाही, एक जर आपण पाहिलं तर इंडिया आघाडीमध्ये जे घटक पक्ष सहभागी झालेले आहेत, त्यामध्ये बहुतेक पक्षांचं हे संसदीय स्थान निश्चित आहे. म्हणजे कोणाचा आमदार आहे किंवा कोणाचा खासदार आहे. तर वंचित बहुजन आघाडीकडे अ, आमदार किंवा खासदार नसल्यामुळे दुर्लक्ष होतंय असं वाटतं का? मुळात वंचित बहुजन आघाडीकडे आमदार खासदार असण्यापेक्षाही इंडिया आघाडीमध्ये वंचितांना, बहुजनांना आणि मायनॉरिटीजला काहीतरी स्थान आहे का? हा प्रश्न मला सगळ्यात महत्त्वाचा वाटतो. इंडिया आघाडीला जर का खरंच किंवा काँग्रेसला जर खरंच भाजपच्या विरोधात लढायचंय, भाजपला बीट करायचंय, भाजपला येणाऱ्या निवडणुकांमध्ये हरवायचं आहे, त्यांना सत्तेतून पायउतार करायचा आहे, अशी जर काँग्रेसची आणि इंडिया अलायन्सची भूमिका असेल, तर ही भूमिका पार पाडण्यामध्ये त्यांना वंचितांचं, बहुजनांचं किंवा अल्पसंख्याकांचं योगदान किंवा मतदान नकोय का? त्यांचे घटक पक्ष का नकोय? त्यांचे नेते का नकोय? तो समूह या सगळ्या प्रक्रियेत का नकोय? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. जर इंडिया अलायन्स आपण बघितलं, तर त्याच्यामध्ये कुठेही तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये वंचित बहुजनांचं नेतृत्व दिसत नाही, पक्ष दिसत नाहीत. याचं कारण त्यांना आपण आता विचारलं पाहिजे. आमची भूमिका ही आहे, की आम्ही वंचित बहुजनांचं राजकारण करतानाच आम्ही देश पातळीवरील, राष्ट्रीय पातळीवरील आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील सुद्धा मुद्द्यांना सातत्याने हात घालत आलेलो आहे. सध्या बाळासाहेब आंबेडकर हे एकमेव नेतृत्व आहे, की जे देशाच्या आंतरराष्ट्रीय पॉलिसीच्या संदर्भानं सातत्याने टिप्पणी करत असतात. अंतर्गत राजकारणाच्या अनुषंगाने टिप्पणी करत असतात. केंद्र सरकारला किंवा भाजपला किंवा राष्ट्रीय स्वयंसेवकांच्या पॉलिसीजवरती सातत्याने बोट उचलणारं किंवा त्यावरती प्रश्न निर्माण करणारं नेतृत्व तुम्हाला इंडिया अलायन्समध्ये का नकोय? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपण आता इंडिया अलायन्सला विचारला पाहिजे. नाही, इंडिया अलायन्सला तसं विचारलं जाईल. परंतु जर आपण त्यांचा विचार केला, एक इंडिया अलायन्स तुम्ही त्यांच्याशी वारंवार संपर्क करताय. मात्र त्यांच्याकडून महाराष्ट्रामध्ये तुमच्याशी संपर्क होत नाही. मात्र तुमची ज्यांच्यासोबत आघाडी आहे, तुमची ज्यांच्यासोबत युती आहे, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते उद्धव ठाकरे एक वारंवार सांगत असतात पत्रकार परिषदांमध्ये, की आम्ही हे अंतर्गत बसून ठरवू, की त्यांना महाविकास आघाडीमध्ये यायचं आहे की नाही. आणि त्यानंतर इंडिया आघाडीमध्ये त्यांना येण्याची इच्छा आहे की नाही, हे पत्रकार परिषदेमध्ये ते सांगत असतात. मात्र त्या संदर्भातली तुमची काही बैठक झाली आहे का उद्धव ठाकरे गटाची आणि बाळासाहेबांची? मल्लिकार्जुन खरगे यांना जे पत्र लिहिलं गेलं, ते पत्र लिहिलेलं आहे आमचे प्रवक्ते प्रियदर्शी तेलंग यांनी. आणि त्या पत्रातच त्यांनी हा उल्लेख केलेला आहे, की शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या ज्या निवडणुकीच्या पुढील रणनीती संदर्भात सातत्याने बैठका होत आहेत, त्यातल्या एका बैठकीमध्ये जी शिवसेनेच्या नेत्यांसोबत झालेली बैठक आहे, त्या बैठकीमध्ये स्पष्टपणे आमच्या बाजूने जेव्हा हे सांगण्यात आलं, की होय, आमची इच्छा आहे, आमची तयारी आहे, आम्हाला इंडिया आघाडीचा भाग व्हायचंय. आता पुढे काय? त्यावरती शिवसेना नेत्यांचं असं म्हणणं म्हणजे होतं, की जर इंडिया जर ते आघाडीमध्ये जर कुणाला घ्यायचं असेल, तर त्याचं निमंत्रण देण्याची किंवा ती प्रक्रिया इनिशिएट करण्याचे जे काही अधिकार आहेत, ते काँग्रेसकडे आहे. काँग्रेस व्यतिरिक्त इंडिया आघाडीतला कुठलाही घटक पक्ष हा दुसऱ्या पक्षाला इन्व्हाईट करू शकत नाही. हे स्पष्ट त्यांनी सांगितलंय. तेच आम्ही त्या पत्रामध्ये मेन्शन केलंय आणि ते पत्र मल्लिकार्जुन खरगे यांना पाठवलेलं आहे. ते जाहीर आहे, ते पब्लिक डोमेनमध्ये आहे. त्यावरती काँग्रेसकडनं आतापर्यंत एकाही शब्दाने कुठलंही उत्तर देण्यात आलेलं नाही किंवा अशा पद्धतीची प्रक्रिया नाही, कोणीही कुणाला बोलवू शकतो, असं सुद्धा त्यांनी उत्तर दिलेलं नाही. मग जर काँग्रेसच इंडिया आघाडीत कोणाला घ्यायचं हे ठरवणार असेल, तर शिवसेनेवर किंवा उद्धव ठाकरेंवरती बोट ठेवून किंवा त्यांना प्रश्न विचारून उपयोग नाहीये. हे त्यांनी त्यांच्याकडनं क्लिअर केलंय, की हे आम्ही ठरवू शकत नाही किंवा तो अधिकार आमच्याकडे नाहीये. तो अधिकार काँग्रेसकडे आहे. त्यामुळे आम्ही सातत्याने काँग्रेसला अप्रोच होतोय किंवा काँग्रेसला प्रश्न विचारतोय, की "बाबा रे, आम्हाला या सहभागी व्हायचंय. तुम्ही का करून घेत नाही? तुम्हाला वंचित बहुजन का नकोय? तुम्ही आता जे आधीच्या प्रश्नात म्हणालात, की तुमचे आमदार खासदार नाहीयेत म्हणून का? लक्षात घ्या, आमदार खासदार किती आहेत याच्यापेक्षा तुमच्या मागे मतदार किती आहेत, त्याच्यावरती निवडणुका जिंकल्या जाणार आहेत. अनेक आमदार खासदार असलेले पक्ष नंतर शून्यावर आलेले पाहिलेले त्या देशाने. त्यामुळे आमदार खासदारापेक्षा तुमच्या मागचा जनाधार हा निवडणुकीत पाहिला जातो. जिथे 2019च्या इलेक्शनमध्ये 44,000 मतदान घेतलेला महाराष्ट्रातला पक्ष आहे. हे 2019 मध्ये हेच पक्ष बोंबलत होते, की आमचं नुकसान झालं, आमच्यामुळे यांच्यामुळे आमच्या इतकी जागा पडल्या, तितक्या जागा पडल्या. मग तो पक्ष का नकोय? गेल्या 5 वर्षात जर उन्मेषी आपण बघितलं, तर वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे, जो सातत्याने रस्त्यावर उतरून लोकांचे प्रश्न मांडतोय, जो सातत्याने काम करतोय. आज महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीची प्रत्येक गावामध्ये तुम्हाला कार्यकर्ते सापडतील, शाखा सापडतील.
जिल्हा पातळीवरती मोठ्या प्रमाणात संघटन दिसेल. लोकांचे प्रश्न घेऊन सातत्याने लढणारा पक्ष आहे आणि केवळ एक जातीय पक्ष नाहीये, तर सर्व वंचित बहुजन मायनॉरिटी समाजाला सोबत घेऊन त्यांना नेतृत्व देऊन पुढे चाललेला हा पक्ष आहे. मग असा पक्ष वंचित बहुजन आघाडीसारखा पक्ष इंडिया आघाडीमध्ये काँग्रेसला का नकोय? याचं उत्तर काँग्रेसनं दिलं पाहिजे. नाही, वंचित बहुजन आघाडी त्यांना का नकोय? तुमचं काय त्यामागे हे आहे, की त्यांनी का तुम्हाला टाळत असले पाहिजे? त्यांना तर विचारलंच जाईल, की तुम्हाला आता वंचित याच्यावर आम्ही काही बहुजन बोलू शकत नाही. इंडिया आघाडीच्या मध्ये ज्या ज्या पक्षाने 44 लाख मते 2019च्या लोकसभा निवडणुकीत घेतली होती, जवळपास 10 ते 11 ही आघाडीचे उमेदवार वंचित बहुजन आघाडीच्या मुळे पडल्याचा ते टाहो फोडत होते. असं सगळं असताना त्यांना वंचित बहुजन आघाडीला ते दूर ठेवत आहेत. जी काही म्हणजे धर्मनिरपेक्ष मतांमधली फूट आहे ती टाळायची असेल तर वंचित बहुजन आघाडी ही इंडिया आघाडी सोबत असली पाहिजे, काँग्रेस सोबत असली पाहिजे, राष्ट्रवादी, शिवसेना यांच्या सोबत असली पाहिजे. हे जरी खरं असलं, तरी तुम्हाला त्यात काय वाटतंय, की का ते दूर ठेवत असले पाहिजे? नाही म्हणजे आम्ही आता म्हणजे या क्षणाला तरी आम्ही त्याच्यावर काही भाष्य करू शकत नाही किंवा बोलू शकत नाही. आणि आम्हालाही तो प्रश्न पडलेला आहे, की नेमकं काय? म्हणजे एकीकडे राहुल गांधी हे भाजपच्या विरोधात प्रचंड आक्रमकतेने, त्वेषाने बोलतात. ते संघाच्या किंवा आर-एस-एसच्या विरोधात बोलतात. ते भारत जोडो यात्रा करतात. ते सगळ्या प्रकारच्या अदानी समूहासारख्या जे भाजपचे फंडिंग करणारे समूह आहेत किंवा ज्यांनी देश पूर्ण खासगीकरणाकडे नेऊन लुटायला घेतलेला आहे, अशांच्या विरोधात प्रामाणिकपणे बोलतायत. मग त्यांचा पक्ष अशा भूमिका का घेतोय? हे चमत्कारिक आहे ना. हे न समजण्यासारखं की एकीकडे जर का पक्षाचं नेतृत्व एक भूमिका घेऊन चाललेलं आहे, तर त्या भूमिकेला दुजोरा देणारं राजकारण पक्षाकडनं अपेक्षित असतं. ते राजकारण कशा पद्धतीनं? तर जर भाजपला तुम्हाला हरवायचंय, सत्तेतून काढायचंय, तर तुम्हाला दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक या सगळ्या समूहांना जोडावं लागेल. त्यांना सोबत घ्यावं लागेल. त्या सगळ्या समूहांचं राजकारण करणाऱ्या किंवा ते समूह ज्या पक्षासोबत आहेत, ज्या नेत्यासोबत आहे, त्यांना अलायन्समध्ये घ्यावं लागेल. तर तुम्ही ते करू शकणार आहात. तर हे जर का इथल्या सामान्य नागरिकांना कळतंय, तर ते काँग्रेसला कळत नसेल का? तर असं बिलकुल नाही. हे काँग्रेसला 100% कळत असेल. मग कळत असूनही काँग्रेस अशा पद्धतीनं का वागतंय? हा खूप मोठा प्रश्न आहे. त्यावरती योग्य वेळेला आमचे नेते भाष्य करतील. मात्र तूर्तास तरी बऱ्यापैकी लोकांना आता हे समजू लागलेलं आहे, की वंचित बहुजन आघाडीला 2019 मध्ये ज्या पद्धतीने मीडिया ट्रायल करून बदनाम करण्यात आलं किंवा बाळासाहेबांवरती खोट्या बातम्या दाखवून बाळासाहेबांवरती काही आरोप करण्यात आले, तर ते सगळे किती निराधार आणि खोटे होते हे गेल्या 5 वर्षात आम्ही आमच्या कामातून, आमच्या भूमिकातून सिद्ध केलंय. आणि आता तर उघडपणे आम्ही सांगतोय, एकदा नाही अनेकदा सांगतोय, की बाबा आपण बसूयात, आपण एकत्र येऊयात. आपल्याला भाजपला हरवायचं असेल तर एकत्र आलं पाहिजे. तरी सुद्धा हे जर का आम्हाला सोबत घ्यायला तयार नसतील, तर मग प्रश्न उरतो, की खरंच यांना भाजपला हरवायचंय का? किंवा खरंच यांना वंचित बहुजन समाजाचा कळवळा आहे का? यांना खरंच या समाजाचे प्रश्न सोडवायचे आहेत का? की यांना फक्त या समूहाचे मतं हवे आहेत, नेते नकोयत, नेतृत्व नकोय, यांना कुठेही सत्तेत सहभाग द्यायचा नाहीये, असं काही आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता आपल्याला येत्या काळामध्ये काँग्रेस आणि इंडिया अलायन्सकडनं घ्यावी लागणार आहेत. मात्र या सगळ्या गोष्टींमध्ये जरी आम्हाला ते सोबत घेत नसले, तरी आमचा अजेंडा क्लिअर आहे. आम्ही भाजपच्या विरोधात लढणारी माणसं आहोत. आम्ही संघाच्या, दुहीच्या राजकारणाच्या आणि विषमतेच्या राजकारणात लढणारी माणसं आहोत. गेली 40 वर्ष आमचे नेते ती लढाई लढत आहेत, एक हाती लढत आहेत. कोणी सोबत आलं तरी ठीक, नाही आलं तरी ठीक. ती लढाई त्यांनी सुरू ठेवलेली आहे. त्यामुळे तर येत्या निवडणुकांमध्ये जर का आम्हाला ती लढाई ताकदीनं लढायची असेल, तर आम्हाला आमची तयारी सुरू ठेवावी लागेल. त्यातूनच 48 मतदारसंघामध्ये आम्ही ही सगळी तयारी करतोय. आता एक मुद्दा निघालाय म्हणून तुम्हाला आठवण करून देतो. मधल्या काळात महाराष्ट्रात बाय इलेक्शन झालं. पिंपरी चिंचवडचं आणि कसब्याचं. जर पिंपरी चिंचवडची जागा शिवसेना क्लेम करत होती, की ही आम्हाला हवी आहे आणि शेवटच्या क्षणापर्यंत चर्चेत ठेवून त्यांना ती देण्यात आली नाही. ती जागा राष्ट्रवादीकडे गेली आणि राष्ट्रवादी ती जागा हरवली. त्या ठिकाणी आता शिंदे गटात गेलेल्या नीलमताई गोरे यांची प्रेस कॉन्फरन्स जर का आपण आत्ताही YouTubeला असेल ती काढून बघितली, तर नीलमताईंचं एक वाक्य आहे त्याच्यामध्ये, की शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला चर्चेत गुंतवून ठेवायचं आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन साटलोटं करायचं या पद्धतीचं राजकारण या ठिकाणी झालेलं. आता हेच आम्ही राज्यभरातल्या राजकारणासाठी सांगत असतो किंवा हेच आमचे आतापर्यंतचे अनुभव आहेत, की शेवटच्या क्षणापर्यंत चर्चेत ठेवायचं, निर्णय घ्यायचा नाही, निर्णय होऊ द्यायचा नाही आणि मग वेळेवर म्हणायचं, की हे इतकं घ्या, नाहीतर बाजूला व्हा. तुम्ही तुमचं बघा. हे होऊ नये यासाठी आम्ही आता म्हणजे आधी जर का आपल्याला अनुभव आलेला असेल, तर पुन्हा-पुन्हा आपण त्या ठिकाणी नाही जाणार ना धडपडायला. आपण आपली पूर्वतयारी केली पाहिजे. त्या पूर्वतयारीचा भाग म्हणून बाळासाहेबांनी 48 जागा आम्ही लढू किंवा आम्ही त्या ठिकाणी तयारी करतोय.
हे जाहीर केलेलं आहे. त्याचा अर्थ हा नाहीये, की आम्ही कुणासोबत युतीत जायला तयार नाही. आमचं आजही म्हणणं आहे, की इंडिया अलायन्ससाठी आजही आमचे दरवाजे उघडे आहेत. काँग्रेससाठी आजही आमचे दरवाजे उघडे आहेत. त्यांनी यावं. आपण एकत्र जाऊन भाजपला हरू. एकत्र जाऊन संघाचा अजेंडा आपण फेल करू. मात्र तुम्ही जर आम्हाला सोबत घ्यायला तयार नसाल किंवा आमच्या सोबत यायला तयार नसाल, तर आम्ही निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर नाही बसणार आहोत. आम्ही फक्त प्रेक्षक म्हणून तुमच्याकडे पाहणार नाही आहोत. आम्ही मैदानात उतरून ती लढाई लढणार आहोत. कारण आम्ही प्रामाणिकपणे तो अजेंडा घेऊन काम करतो. जर जर समजा पुढच्या काळामध्ये, येत्या काळामध्ये जर शिवसेनेच्या कोट्यातील तुम्हाला जागा देण्याचं कबूल झालं, तर वंचित बहुजन आघाडीची काय भूमिका असते? आता या अनुषंगाने परवाच्या मुंबईतील शिवसेनेसोबत झालेली आहे. तुमची युती आमची युती शिवसेनेसोबत झाली. शिवसेनेसोबत आहे. आम्ही आणि शिवसेनेसोबत एक आमच्या माझा सातत्याने बैठकाही सुरू आहे. पण एक लक्षात घ्या उन्मेषजी, शिवसेनेला तरी आतापर्यंत यांनी ठरवून सांगितलंय का, की इतक्या जागा तुमच्या आणि इतक्या जागा आमच्या? निवडणुकीच्या तोंडापर्यंत म्हणजे जी पिंपरी चिंचवडमध्ये जो अनुभव शिवसेनेला आला होता, तो अनुभव येत्या लोकसभेला किंवा विधानसभेला येणार नाही, हे छातीठोकपणे कुणीही सांगू शकत नाही. आमचं म्हणणंच ते आहे. शिवसेनेसोबत तरी बसा. शिवसेनेसोबत तरी किमान तुमचे 3 पक्ष आहात ना, काँग्रेस, शिवसेना आणि उरलेली राष्ट्रवादी पवारांची, शरद पवारांची. तुम्ही 3 पक्ष त्यासाठी तरी बसा तुम्हाला आणि तुमच्यात तरी किमान वाटाघाटी करा. तुम्हाला कोणी अडवलंय? काय अडचण आहे? तुमच्यात बसून तुम्हाला महाराष्ट्रातल्या जागा वाटप करायला त्यात काय अडचण आहे? तुमची ती अडचण म्हणजे नेमकी काय ती तरी सांगा. म्हणजे तुम्हाला पुन्हा त्याही 2 पक्षांना शेवटपर्यंत सांगत ठेवायचंय का? नेमकं राजकारण काय? आम्ही अलायन्समध्ये नाही आहोत. तुम्ही आहात अलायन्समध्ये. तुम्ही सभा घेतल्यात सोबत, तुम्ही बैठका घेतल्यात. तुम्ही आता इंडिया आघाडीचा घटक पक्ष झालेला आहात, महाविकास आघाडी. मग अरे तुमच्यात तर बसा एकत्र. तुमच्यात तर जागा ठरवा. मग पुढचं आम्ही शिवसेनेतल्या कोटातल्या घ्यायच्या की नाही घ्यायच्या किंवा काय करायचं ते आम्ही आणि शिवसेना बसून ठरवू. मग तुमचं कुठे घोडं अडलंय? तुमच्या तिघांना जागा वाटप करायला काय अडचण आहे? एक लक्षात घ्या, या जागा वाटपाच्या संदर्भात किंवा या चर्चेच्या संदर्भात एका पक्षाने बैठक बोलावली की बाकीचे 2 पक्ष येत नाहीत. हे घडलेलं आहे. नाही, माझा माझा घडतंय. प्रश्न त्यांचं काय ठरायचं ते ठरेल, परंतु एक जे आतापर्यंत जे चित्र इंडिया आघाडीचं समोर आलेलं आहे जागा वाटपाचं, की राज्यामध्ये जी काही परिस्थिती असेल त्यानुसार लोकसभेच्या जागा वाटप केल्या जातील असं एकंदर चित्र आतापर्यंत समोर आले आणि ते राज्यामध्ये ठरवलं जाईल असंही स्पष्ट करण्यात आलेलं आहे. त्यावरून हं. विचारलेलं आहे, की जर समजा तुम्हाला तुमची युती शिवसेनेसोबत आहे आणि जर तुम्हाला शिवसेनेनं तेव्हा सांगितलं, की आपण मिळून लोकसभा लढूया आणि शिवसेनेच्या कोट्याला ज्या काही जागा असतील, त्या जर आल्या, तर त्यांच्यासोबत जाण्याची तुमची तयारी आहे का? नाही, मुद्दा असा आहे की शिवसेनेसोबत आम्ही आहोतच. शिवसेना आणि आम्ही एकत्रच आहोत आणि पुढच्या निवडणुकांची आमची तयारी पण चालू आहे. आमच्या बैठकाही सुरू आहेत. आमच्या निवडणुकीची रणनीती आखण्याचं कामही सुरू आहे. आमचे नेते एकत्र बसतायत, आमच्या टीम एकत्र बसतायत. आम्ही वेगवेगळा डेटा घेऊन त्यावर अॅनालिसिस करतो. हे सगळी प्रक्रिया सुरूच आहे. त्यामुळे शिवसेना आणि आम्ही सोबत जाणार की नाही जाणार हा मुद्दाच नाहीये. मुद्दा हा आहे की महाविकास आघाडी किंवा इंडिया अलायन्स शिवसेनेला तरी जागा का ठरवून देत नाही आतापर्यंत? दुसरा महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो. शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची युती जाहीर झाल्यानंतर अजितदादांपासून ते सगळ्या नेत्यांना तुम्ही त्यावेळेला पत्रकारांनी प्रश्न विचारले, की महाविकास आघाडीमध्ये तुम्ही वंचितला घेणार का? त्यावरती अजितदादांचं किंवा इतर सर्व नेत्यांचं उत्तर एक होतं, की प्रत्येकाने आपले मित्र पक्ष सांभाळायचे. ज्याला ज्या जागा येतील त्याच कोट्यातून त्यांनी त्या द्यायच्या. याचा स्पष्ट अर्थ हा होता, की मी वंचित बहुजन आघाडीला एका महत्वाच्या पक्षाला वंचित बहुजनांचं राजकारण करणाऱ्या आणि 44 लाख मतदान घेणाऱ्या पक्षाला तुम्हाला महाविकास आघाडीचा घटक म्हणून स्वीकारायचे नाहीये. तेच अजितदादा आता भाजपच्या मांडीवर जाऊन बसलेले आहेत. ज्या 2019च्या इलेक्शनमध्ये प्रस्ताव घेऊन विरोधी पक्षनेते काँग्रेसचे त्यावेळचे विखे पाटील हे राजगृहावर आले होते. तेच विखे पाटील आता भाजपसोबत आहे, डायरेक्ट भाजपमध्ये आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नेते छगन भुजबळ हे बाळासाहेब तुम्ही सांगाल त्याच्यावर आम्ही सही करायला तयार आहोत. तुम्ही सांगा कुठला आराखडा करायचा काय वगैरे असं स्टेटमेंट मीडिया समोर करत होते. ते छगन भुजबळ आज शरद पवारांच्या विरोधात भाजपच्या मांडीवर बसून बोलतायत. मग हे राजकारण आपण लक्षात घेतलं पाहिजे. यांना प्रामाणिकपणे भाजपसोबत लढायचं नाही. दरवेळेला महाविकास आघाडीचा मुद्दा असेल, इंडिया आघाडीचा असेल किंवा त्यावेळच्या युती आघाडीचा असेल, या सगळ्या याच्यामध्ये वंचितला बाहेर ठेवायचं, वंचित बहुजनांना रिंगणाच्या बाहेर ठेवायचं आणि नेत्यांना मीडिया ट्रायल करून बदनाम करायचं. हा सगळा जो काही प्रकार चालला होता, मला वाटतं आता तो इथून पुढे चालणार नाही. कारण आम्ही आमच्या भूमिका अगदी स्पष्टपणे मांडलेल्या आहेत. आम्ही स्पष्टपणे ओपन प्लॅटफॉर्मवरती आम्ही आमच्या भूमिका जाहीररित्या मांडत आहोत. त्यांना आता उत्तरं द्यावी लागणार आहेत, की आम्ही त्यांना का सोबत नकोय? आम्ही त्यांना का नकोय?
मग तुम्हाला आता जे महाविकास आघाडीत असलेले नेते पक्ष आहेत, त्यांच्या बाबतीत अनेकांना खात्री वाटत नाही, की हे टिकतील की नाही महाविकास आघाडी. काल परवाच्याच बातम्या मी बघितलेल्या आहेत, की कदाचित हे डायरेक्ट भाजपसोबत जाऊ शकतात. जे भाजपसोबत अर्धं फ्रॅक्शन ज्यांचं गेलंय आणि जे भाजपसोबत जाण्याची शक्यता आहे, असे लोकं तुम्हाला इंडिया आघाडीत चालतायत आणि जे सातत्याने भाजपच्या विरोधात लढतायत, त्यांना तुम्ही इंडिया ते आघाडीत घेत नाही. हा आघाडीमध्ये कोण आहे किंवा ते कुठं जाणार हा प्रश्न वेगळा आहे. तो वेगळा चर्चेचा मुद्दा आहे. आपला मुद्दा जो आहे, की बरं. इंडिया आघाडीमध्ये जर का तुम्हाला घ्यायचं असेल, तर मी पुन्हा एकदा तेच विचारतो. तुम्ही स्पष्टपणे त्याचं उत्तर देत नाहीये, की जर शिवसेनेच्या कोट्यातून तुम्हाला जागा वाटप होणार असतील लोकसभेच्या, तर तुम्ही इंडिया आघाडीसोबत जायला तयार आहे. म्हणजे साधा जर प्रश्न आहे. तुम्ही जर शिवसेनेच्या जर शिवसेनेच्या कोट्यातून आम्हाला जागा दिली जाणार असेल, तर आम्ही त्याचा स्वीकार करायचा की नाही करायचा, हा शिवसेनेकडनं तसा जर प्रस्ताव आला, तर त्यावरती आमचे राज्य कार्यकारिणी चर्चा करेल आणि पक्षाचे नेते किंवा राज्य कार्यकारिणी जी आहे, ती त्यावरती त्यावेळेला निर्णय घेईल. आता जर-तरच्या ह्याच्यामध्ये मी त्यावरती उत्तर देऊ शकत नाही, कारण त्यावेळची परिस्थिती काय असेल आणि त्यावेळेला येणारा प्रस्ताव काय असेल, हे त्यावरती ठरेल. प्रस्ताव जर का एका जागेचा येणार असेल, की तुम्ही एक जागा घ्या, तर त्यावरती मी आता नाही सांगू शकत ना. तो प्रस्ताव काय असेल ते बघून त्यावेळेला आमच्या पक्षाचे नेते किंवा आमची राज्य कार्यकारिणी जी आहे, ती त्यावेळेला तेच मी निर्णय घेईल. त्याच त्यासाठीच हा प्रश्न विचारला, की कारण शिवसेनेकडेच आहेत 19 जागा. शिवसेनेला 19 जागा मिळण्याची ते ते सांगतायत, की आम्हाला 19 जागा मिळतील आणि त्यातून जर का समजा मिळायच्या असतील, तर मग त्या किती मिळू शकतात हा नंतरचा विषय राहिला. बरोबर आहे, हा जर-तरचा प्रश्न आहे. परंतु बरोबर. तुमची शिवसेनेसोबत युती असल्यामुळे हा प्रश्न वारंवार विचारला जातो. जर तर तुम्ही त्याचं उत्तर दिलंय, की आता ठीक आहे, हरकत नाही. जर तसा प्रस्ताव आल्यानंतर तुमचे नेते तशा पद्धतीने विचार करतील. ठीक आहे, हरकत नाही. परंतु तुमच्या सोबत आता वंचित बहुजन आघाडीचा मतदार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. हा मतदार पळवण्यासाठीच काँग्रेस आणि इंडिया आघाडी ही वंचितला आणि बाळासाहेबांना दूर ठेवते असा एक जो काही नरेटिव्ह जे समोर येतंय किंवा अशी जी काही चर्चा समोर येते, यात तुम्हाला तथ्य वाटतंय का? की नेते नको आहेत, परंतु मतदार हवा आहे. आता हे आतापर्यंतचं म्हणजे हे आत्ताचं नरेटिव्ह आहे असं म्हणून मी याच्याकडे बघत नाही. हा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. गेल्या 40-50 वर्षात जर का आपण काँग्रेसचं राजकारण बघितलं, तर त्यांनी या सगळ्या समूहांची मतं घेतलेली आहेत आणि तीही फुकट घेतलेली आहेत, विनाअट घेतलेली आहेत. कुठल्याही अजेंड्याशिवाय घेतलेली आहेत, की अमुक आमच्या समूहाची ही प्रश्न तुम्ही सोडवा, तर आम्ही तुम्हाला मतदान देतो. आणि मग त्याच्यावरती काँग्रेस ॲग्री झाली आणि मग ते मतदान दिल्या गेले आणि काँग्रेसनं नंतर ते काम केलंय. असं एकाही लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत आजपर्यंत घडलेलं नाही. तुम्हाला अॅट्रॉसिटीज होऊ नये, तुमच्यावरती अन्याय अत्याचार होऊ नये, ते सत्तेत आले तर तुम्ही मार खाल, म्हणून मग आम्हाला मतदान द्या. या एकमेव मुद्द्यावरती आजपर्यंत दलितांनी, वंचितांनी, आदिवासींनी, ओबीसींनी, बहुजनांनी यांना मतदान केलेलं आहे. आता मात्र परिस्थिती बदललेली. आता या समूहाचं राजकारण हा समूह स्वतः करतोय. या समूहातले नेते या ठिकाणी उभा राहतात आणि ते स्वतःचं राजकारण, स्वतःच्या समूहाचं राजकारण पुढे नेतात. स्वतःच्या समूहाचे प्रश्न सोडवण्यासाठी तो अजेंडा पुढे रेटतायत. हे काँग्रेससाठी नवं आहे. बाळासाहेब आंबेडकरांनी ही ताकद आज निर्माण केलेली गेल्या 40 वर्षाच्या त्यांच्या राजकारणातून. त्यामुळे कदाचित काँग्रेसला हे खटकत असेल. शक्यता आहे तशी. एकीकडे बाळासाहेब आंबेडकर हे टीआरएसचे नेते जे आहेत, त्यांच्याकडे जातात तेलंगणामध्ये आणि बीआरएस हा देखील पक्ष जो आहे, तोही महाराष्ट्रामध्ये येण्याची मोठी तयारी करतोय. त्यांच्या मोठमोठ्या सभा झालेल्या आहेत आणि ते जर महाराष्ट्रात सोबत आले, तर पुन्हा एकदा हैदराबादच्या आणखी एका पक्षासोबत वंचित बहुजन आघाडीची युती होऊ शकते का? अ, बीआरएस पक्षाबद्दल मी बोलतो. बाळासाहेबांनी के-सी-आर यांच्यासोबत जो स्टेज शेअर केला होता, तो कार्यक्रम होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या देशातील सर्वात मोठ्या उंच अशा पुतळ्याच्या उद्घाटनाचा, लोकार्पणाचा. तो हैदराबादमध्ये अ, देशातील सर्वात उंच असा पुतळा के-सी-आर यांनी उभारलेला आहे. त्या ठिकाणी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू या नात्याने त्यांनी इन्व्हाईट केलेलं होतं आणि कुटुंबातील सदस्य म्हणून, नातू म्हणूनच बाळासाहेबांनी तो स्टेज शेअर केला, ते उद्घाटन केलं, ते लोकार्पण केलं. त्या ठिकाणी कुठलीही राजकीय चर्चा तशी झालेली नाही किंवा पक्ष म्हणून तो कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही बघत नाही. दुसरी गोष्ट अद्याप तरी के-सी-आर यांच्या पक्षाकडनं आम्हाला असा कुठलाही युतीचा किंवा आघाडीचा असा काही प्रस्ताव आलेला नाहीये.
कदाचित जर त्यांनी तशा पद्धतीचा प्रस्ताव पाठवला, तर त्यावरती चर्चा केली जाऊ शकते. त्यावरती दोन्ही बाजूने विचार केला जाऊ शकतो आणि मग त्यानंतरच पुढे त्याची म्हणजे जाणार की नाही जाणार या संदर्भातला निर्णय होऊ शकतो. या क्षणाला तरी सध्या तसं काही आता चित्र दिसत नाही. अ, वंचित बहुजन आघाडीनं एम-आय-एम सोबत केलेल्या युतीचा मोठा परिणाम जाणवलेला होता मागच्या निवडणुकीमध्ये आणि त्यामुळे औरंगाबाद मधली जी आता छत्रपती संभाजीनगर झालेले आहे, त्या तिथली लोकसभेची जागा देखील जिंकलेली होती. मात्र त्यानंतर ही युती टिकू शकली नाही, ही आघाडी टिकू शकली नाही आणि पुढच्या निवडणुका सोबत झाल्या नाही. मात्र पुन्हा एकदा ही आघाडी होऊ शकते का? कारण मोठ्या प्रमाणावर तशी मागणी होते नाही सोशल आता मीडियामधून बा तिचे येत आहेत की दलित आणि मुस्लिम मतं जर एकत्र आली तर आपण भाजपला आणि इंडिया आघाडीला देखील टक्कर देऊ शकतो. अगदी अगदी बरोबर आहे. त्यामुळे गेल्या 5 वर्षामध्ये जर का तुम्ही वंचित बहुजन आघाडीच्या संघटन बांधणीला जर का बारकाईने बघितलं, तर या संघटन बांधणीच्या कार्यक्रमामध्ये किंवा आमच्या कार्यकारिण्या करताना आम्ही कार्यकर्ते जोडताना, समूह जोडताना सगळ्या समूहांना सोबत जोडलेलं आहे. त्यात मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम समुदाय हा थेट वंचित बहुजन आघाडीसोबत जोडला गेला. 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही निश्चितपणे ताकद दाखवली. एक जागा आम्ही औरंगाबादची त्यावेळेला निवडून आणली. मात्र विधानसभेच्या इतर पक्षांच्या जागा वाटप सुरू असताना इम्तियाज जलील यांनी अतिशय घाई केली आणि स्वतः पत्र काढून जाहीर केलं, की आमची युती तुटली. आता आम्ही त्यांच्या सोबत नाही वगैरे. म्हणजे चर्चा सुरू असताना अचानक पद्धतीने त्यांनी हे का केलं? ते त्याच्यामागचे काय हेतू होते त्याची उत्तरं तेच देऊ शकतील. मात्र आता या क्षणाला बाळासाहेबांनी स्वतः ते जाहीर केलेलं आहे, की आमच्यासाठी तो चॅप्टर संपलेला आहे. एम-आय-एम आणि वंचित ही युती काही होणार नाहीये. मात्र मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम समुदाय हा थेट वंचित बहुजन आघाडीसोबत जोडला गेलेला आहे. मोठ्या प्रमाणात मुस्लिम नेते आमच्यासोबत काम करतायत. त्यामुळे आता एम-आय-एमला आमच्याकडे येण्याचा किंवा अलायन्सचा काही मुद्दा नाही. दुसरी गोष्ट औरंगाबादची जागा आम्ही जिंकली निश्चित स्वरूपामध्ये. तुम्ही स्वतः त्यावेळेला बघितलं असेल, की कशा पद्धतीने लोकांनी स्वखर्चाने काम केलेलं आणि निवडून आणलेलं इम्तियाज जलील यांना. त्यांना ₹1 खर्च लागू दिलेला नाही. मात्र दुसऱ्या बाजूला बघितलं तर इतर ठिकाणी आम्हाला काही तसा एम-आयएमचा फायदा झाला नाही. कारण एम-आयएम सोबत मुस्लिम समूह तेव्हाही नव्हता आणि आताही तसा फारसा मुस्लिम समूह दिसत नाही. मुस्लिम समूह त्यावेळेला काँग्रेस सोबत होता. प्रामुख्याने मुस्लिम समुदायाने भाजपला हरवणारा किंवा निवडून नेणारा या 2 मुद्द्यांवरती काँग्रेस सोबत जाण्याचा त्यावेळेला निर्णय घेतला किंवा भीतीपोटी नेहमीप्रमाणे ते काँग्रेस सोबत जातात. यावेळेला मुस्लिम समुदाय हा मोठ्या प्रमाणात वंचितकडे वळलेला दिसतो. नाही, ठीक आहे, हरकत नाही. आता फक्त शेवटचा प्रश्न असा आहे, की बाळासाहेबांची जागा तुम्ही एक जाहीर करताय, की अकोल्यामधनं ॲडव्होकेट प्रकाश हो. आंबेडकर हे लढतील. मात्र इतर कोण महत्त्वाचे उमेदवार तुमचे असणार आहेत? नाही कोणत्या आता कोणत्या या जिल्ह्यामध्ये क्षणाला आम्हाला रिझल्ट मिळेल? आम्ही 48 मतदारसंघामध्ये बांधणी गेली 5 वर्ष करतोय आणि त्या प्रत्येक मतदारसंघात आम्ही बूथ कमिट्या असतील किंवा सर्व निवडणुकीची यंत्रणा उभारणं असेल, कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण असेल, या सगळ्या गोष्टींवरती फोकस आहोत. प्रत्येक मतदारसंघात जर युतीमध्ये आम्ही गेलो आणि तिथे आमच्या युतीचा उमेदवार असेल, तर त्याला सुद्धा वोट ट्रान्सफर झालं पाहिजे. या भूमिकेतून आम्ही ती निवडणुकीची यंत्रणा उभारतोय आणि जर युतीत नसेल, सगळेच पक्ष स्वतंत्र लढले आणि आमच्यावरही ती वेळ आली, की आपण एकट्याने लढायचंय, तर त्यावेळेला आपल्या उमेदवारालाही मतदान मिळालं पाहिजे. त्यामुळे आम्ही 48च्या 48 मतदारसंघांना फोकस करून काम करतोय. निश्चितच अकोल्यामध्ये आमची ताकद आहे. अकोल्यामध्ये स्वतः बाळासाहेब लढणार आहेत. अकोल्याची सीट आम्ही ती जाहीर केलेली आहे. इतर ठिकाणी जोपर्यंत युती आघाडीच्या संदर्भात क्लिअर चित्र येत नाही, निर्णय येत नाही, तोपर्यंत उमेदवारांच्या संदर्भात आता सांगणं योग्य होणार. धन्यवाद सिद्धार्थजी या संपूर्ण चर्चेबद्दल. तुमचे आणि इंडिया आघाडीची जर का परत आघाडी झाली किंवा नाही झाली तरी पुन्हा एकदा आपण यावर माय महानगरच्या चर्चेमध्ये आपण सहभागी होऊ आणि काय पुढची तुमची रणनीती असणार आहे त्यावरती चर्चा करूया. तुम्ही माय महानगरला दिलेला वेळ त्यासाठी तुमचं माय महानगरतर्फे धन्यवाद. अशाच ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी माय महानगर या आमच्या वेबसाईटला फॉलो करा. त्यासोबतच माय महानगरचे सोशल मीडिया अकाउंट फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम याला देखील फॉलो करा आणि माय महानगरच्या YouTube चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.